अरे बापरे, हॉटेल बंद आहे वाटतं. वेलकम वेलकम वेलकम. अरे थँक्यू. येस येस. अरे हे टेबल कसं लावलंय? सॉरी, मी गिरायक आहे, मी नाही लावलं. नाही तुम्ही नाही, तो आमचा जो आहे ना नवीन सनी नावाचा वेटर आहे, परवाच जॉईन झालाय हॉटेलमध्ये. ओके. त्याचं जरा वेटरचं मी ट्रेनिंग घेतोय. अच्छा, हॉटेल नवीन आहे म्हणजे? नाही नाही, हॉटेल जुनच आहे, वेटर नवीन आहे. ओके. तर त्यालाच मी जरा बोलवत होतो. हा बसा ना, बसा बसा. पण खुर्ची नाही ना. हा मग घ्या ना, तुम्ही घ्या ना, तुमची घ्या ना. अच्छा, मीच माझी घ्यायची. माझ्या हातात उदबत्ती आहे ना, नाहीतर मग तुम्हाला चटका लागेल. ठीक आहे ठीक आहे, घ्या घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. सॉरी हा, जरा माझ्यामुळे. नो इट्स ओके. तुम्ही सॉरी म्हणू नका प्लीज. तुम्हाला सांगतो, तुम्ही वेटरचं ट्रेनिंग घेताय, खूप मोठी गोष्ट आहे. अरे नाही नाही, खरं म्हणजे ना आमचं हे हॉटेल जे आहे ना, ते असं आमच्या सर्व्हिस साठी खूप फेमस आहे. क्या बात. आमच्या आजोबांनी उघडलंय हे हॉटेल. अरे हो का? फार कष्टाने उघडलेलं होतं. आजोबा नेहमी मला म्हणायचे, बंड्या 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 म्हणजे मी नेहमी ते म्हणायचे की बंड्या गिराईक हा बंड्या असतो, गिराईक हा राजा असतो. कळलं का? तर त्याला खुश केलंस ना की यश आपोआप तुझ्या दारात येईल. क्या बात. वा. म्हणजे बाबा पण मला म्हणायचे, पण त्यांचं मी ऐकायचो नाही. का? हे आजोबांचं ऐकलेलं असायचं ना. बाबा फक्त कॉपी पेस्ट करायचे आणि मला सांगायचे. अच्छा, म्हणजे बाबा कॉपी पेस्ट. आता आजोबांना टक्कल होतं, बाबांनी कॉपी पेस्ट केलं, मला दिलं. स्वतःच त्यांचं काही नव्हतं. नेहमी वाद व्हायचं त्यांच्या बरोबर. तुम्हाला सांगतो, असं डोक्यात जायचं ना. मी बसू का? म्हणजे प्लीज प्लीज बसा बसा. अरे सनी, अरे आलास? कुठे होतास? कुठे? आत माईक लावत होतो, टेबल लावत होतो. अरे पण हे पण टेबलच आहे ना, हे पण लावणं कसं लागले ते जरा नीट करणं ते टेबल. साहेब जरा 1-2 मिनिटं उठाल का? एक टेबल त्याला लावून घेऊन दे. यस 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 यस. ये टेबल नीट लाव जरा. पुढे याचंच ट्रेनिंग चालू आहे का? हा याचंच ट्रेनिंग. काय नाव काय मला? सनी, सनी बॉय. ओ सनी, बाळा चांगली सर्व्हिस द्यायची हा. म्हणजे पुढच्या वेळेपासून मी तुमच्याच हॉटेलमध्ये आलो पाहिजे काय? हे हा मध्येच हसला का? म्हणजे त्याचा सीझनचाच प्रॉब्लेम आहे अख्ख्या. म्हणजे नक्की काय? त्याला पुढचं वाक्य आठवलं नाही की क्षणभर शांत होतो, आणि मग काही आठवलं नाही म्हटलं हसतो फक्त. मला हा प्रॉब्लेम खूप जवळून अनुभवल्यासारखा का वाटतोय? म्हणजे अगदी गेल्या आठवड्यात हसतोय अजूनही हसतोय. बसा बसा, इकडे इकडे. झालं बाबा, झालं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हे झालेलं आहे सगळं. तुला नक्की असं वाटतंय झालेलं आहे? हो सर. कस्टमरला खुर्चीत बसवलंस तू, मग गल्ल्यावर बसू का सर? ठीक आहे, कस्टमरला गल्ल्यावर बसव, मला समोरच्या सिग्नलवर वाडगा घेऊन बसव. अरे हस, वाक्य नाहीये तुझं, काय असतोस तू? आमचं चाललंय, तुझं नाहीये वाक्य, कमीच आहेत तुला मुळात. कळलं का तुला? हो सर. अरे कस्टमर स्वतः खुर्ची घेऊन कसा बसू शकतो मला सांग? काय ठरलंय आपलं? 1 मिनिट जरा, कस्टमर म्हणून या तिथून. नाही, मी कस्टमर म्हणूनच आलोय. नाही बरोबर आहे, जरा तुम्ही पण कष्ट घ्या ना. या जरा 2 मिनिटं, या जरा लांबून या. जरा हातपाय हलवा, जरा मोकळे करा, जरा जा तिथपर्यंत जा जरा. आता हे कस्टमर म्हणून 1 मिनिट, हे धर. कस्टमर म्हणून हे आले. येऊ का मी? येस 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 प्लीज. बघ कसं करायचं. वेलकम सर, वेलकम वेलकम. प्लीज बसा सर, प्लीज बसा बसा. हे असं हे शिकवले ना मी तुला? हो सर. हे शिकवले की नाही? कळलं सर. हे करायला हवं. एकदा पुन्हा एकदा या, याच्यासाठी म्हणून, एकदा प्रॅक्टिस साठी आलो. आता बसलो ना. एकदा सर, एकदा या फक्त. काय आहे ना, मराठी मुलगा आहे, स्वतःच्या पायावर उभा राहते सर, एवढं बरं वाटेल जरा त्याला. प्रॅक्टिकल आहे ना सर. या. हा वेलकम सर. थँक्यू थँक्यू. प्लीज. अरे काय ड्रॉवर बंद केलास का? काय हा कपाट आहे का हे? नाही, हे सांगतोय असं नाही करायचं रे. नीट. कस्टमर किंग असतो, कळलं का? एकदा प्लीज उठा. फायनल त्याला एकदा दाखवतो मी. फायनल काय होतंय ना, अपडाऊनच होतंय माझं, नाही होतं पुढे. मला माहिती आहे ना, पण तुम्ही आता एवढं कोऑपरेट करताय म्हटलं, एकदा फक्त घ्या इथून. हा या या. नका आता तिथपर्यंत नका जाऊ कौतुकाला, या इथूनच या. दाखव. या वेलकम सर. थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. या. हे असं करायचं, कळलं तुला? फायनल कसं करायचं ते? हे तुमच्या उदबत्त्या परत तुम्हाला. माझ्या नाही येते. माझ्या नाहीत का? मग कुणाच्याच मला. तुमच्याच उदबत्त्या माझ्याच आहेत, हरकत नाही. पण माझ्या मोठ्या होत्या, उंच होत्या, छोट्या झाल्या. अहो त्या जळून जळून कमी झाल्या. जळून जळून कमी होतात? हो. मग हे बसलेलं का नाही होत? पहिल्या एपिसोड पासून बघतो, हे का नाही कमी हो?
खूप पर्सनल होत आहे सर आता हे. नाही माझ्या लक्षात आहे. आता कस्टमर बसलेले आहेत, कळलं का? हे असं प्रत्येक कस्टमरच्या वेळेला करायचं. येस सर. लक्षात आलं का? ही सर्व्हिस द्यायची. काय ना, शिस्त नाही हो हल्लीच्या मुलांना. शिकेल हळूहळू तो. नाही शिकेल, ठीक आहे, पण शिस्त पाहिजे ना अंगात. बरोबर. काय ना, मूळ यांची बेसच पक्का नाहीये. माझे आजोबा नेहमी सांगायचे, माणसाचं मूळ पक्क पाहिजे. बाबाही सांगायचे, पण त्यांचं ऐकायचो नाही मी. कॉपी पेस्टवाला आहे बाबा, तुम्हाला सांगतो. ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या बाबांचं आणि आजोबांचं का सांगताय मला? बरोबर आहे. अरे आता नाहीये वाक्य. सगळे थांबले की तुला काय वाटतं तुझंच वाक्य आहे? असं नसतं. पॉज बीज वर्किंग बिर्किंग असतं की नाही काही त्याच्यातलं? येस ऑर्डर द्या सर, ऑर्डर द्या. तुम्ही मेन्यू कार्ड दिलं तर मी ऑर्डर देणार. एक मिनिट. अरे काय काढलीच इज्जत माझी. काय झालं सर? मेनू कार्ड कुठे? मेनू नाही पता. असे वाजवेन ना तुला. लेखक म्हणून जे पंचस्मी टाळले तेच कसे नेमके घेतो? हा मला सुचला नसेल असं वाटतंय का तुला? तुम्हाला सुचलेला? अशा उद्बत्त्या घुसवे आणि अशा उद्बत्त्या घुसविल्या तुला. मेनू कार्ड. सॉरी सर, काय ना, दुसराच दिवस आहे ट्रेनिंगचा म्हणून सगळं होत आहे त्याचं. पण आता फिनाले पण जवळ आलाय. फिनाले जवळ आले, ह्याला कळलं पाहिजे ना, असे पंचच नाही टाकायचे. आता ह्याचा आजच फिनाले होईल. ऍक्च्युली मी पण आहे त्याच्यात. हो सॉरी, तुम्ही पण मी आहे. सॉरी आणलंच मेनू सर. मी कस्टमर आहे का? कस्टमर कोण आहे? त्यांना दे ना मला. मेनू कार्ड कसं टाकलंस? पैसे फेकून नाचणारी छमी आहे का ती? नाही आणि टाकला कसं? असं नाही टाकायचं. एक पद्धत असते टाकायची. द्यायची एक पद्धत असते. एक मिनिट रे, हे सतत येतंय माझ्या हातात. असं द्यायचं नाही, माझ्या हातात अगरबत्ती आहे ना आता. हा हे बघ, हे मला दे आता. हे तू आणि हे काहीतरी गोंधळ होत. काहीतरी गोंधळ झालाय. थोडं सोपं आहे. हातात घ्या तुमच्या. माझ्या हातात इथे ठेवा. एक ठेवा. ही अगरबत्ती घ्या. ही याला द्या. ह्याचा काय संबंध? याला द्या ना. देऊन बघा तुम्ही. आता हे उचला. मला द्या. एवढं सोपं होतं. ओ माय गॉड, थँक्यू व्हेरी मच. नाही तर स्किट संपलत नसतो. माय गॉड, थँक्यू व्हेरी मच. हा ऑर्डर व्यवस्थित चाललंय. कॉन्सन्ट्रेट कर. हा, एक वडा उसळ द्या. आता त्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे. हा, वडा उसळ ऑर्डर दिलेली आहे. आता तू आत कशी सांगशील? ए मरतुकड्याला एक वडा उसळ. अरे कोण आहे? कोण मरतुकडा? हेच तुझं चुकतं. आपलं ठरलंय ना, मरतुकडे आत जाऊन म्हणायचं. तोंडावर का म्हणतोस तू? का आत जाऊन म्हणायचं? मी मरतुकडा आहे का? नाही सॉरी, माझं हे चुकलं. मी सांगतो त्याचं कारण तुम्हाला. माझं कारण तुम्हाला सांगतो. तू जा आण आता लवकर ऑर्डर आण. वडा उसळ काय ती. सॉरी मरतुकड्या. बाबा तू नाही, बसा तुम्ही बसा. हे मरतुकडा वगैरे खूप आहे. त्याचं कारण आहे, कळलं का? काय ना, हे जे नवीन असतात ना वेटर्स, त्यांना नंबर लक्षात राहत नाही. टेबल नंबर्स आल्यावर कन्फ्युज होतात की 5 4 3 2 1 का 1 2 3 4 5 लक्षात राहत नाही. म्हणजे मग आजोबांची माझी आयडिया होती की कस्टमर कडे बघितल्यावर जो शब्द मनात येतो ते त्याचं नाव ठेवायचं. आता समजा हा जो आहे वेटर तो कुठे बिझी असला, दुसरा वेटर आला, किसकी ऑर्डर आहे? मरतुकडा डायरेक्ट आणून तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही अपमान करताय. नाही असं काय, आजोबांनी सांगितले ते मी नेहमी ऐकतो. बाबांनी मला सांगितलं मी नाही ऐकलं. तुम्हाला माहिती आहे, कॉपी पेस्ट वाला एक नंबर. नाही ऐकायचं तुमचा कुलवृत्तांत मला. नका बाबा आजोबा, मला भूक लागली हो. मला द्या ना खायला, द्या ना. ऑर्डर सर. वडा उसळ. उत्तम चाललंय. येस सर. हा थँक्यू. एक सेकंड इकडे. काय झालं? एक सेकंड सर प्लीज मला. नाही आता 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 हे करू नका. आता याची मजा बघा. एक मिनिट. अहो तुम्ही काय करता? उचला वडा आहे तो. हे बघ, आता आपल्या चेहऱ्यावर आपण एक्सप्रेशन दाखवायचे नाहीत, कळलं? याला अजिबात कळता कामा नये की हा वडा मुरीत पडलेला होता. नाही हा वडा नव्हता. तुम्ही आत्ता बोलला. हा वडा मुरीत पडलेला नव्हता. मी आत्ता बोलला था वडा. हो हा वडा नव्हता. मी सांगतोय की असं त्याला कळता कामा नाही. असं झालं तर हा वडा नव्हता मुरीत पडलेला. हा जस्ट खाली पडलेला होता. घरंगळत मोरीत जात होता. मी पायाने अडवला तो. एक मिनिट. तुम्ही असं सोडून जाऊ शकत नाही. ट्रेनिंग ऍडमिशन घेतली तुम्ही. अरे कसली
बिसन माझं ट्रेनिंग आहे, याचं ट्रेनिंग चालू आहे ना. अरे हरकत नाही, या सॉरी या वडा घ्या प्लीज. नाही हा वडा घेऊन जा तुम्ही, वडा घेऊन जा. बरं वडा घ्या. दुसरं काय देऊ तुम्हाला? दुसरं काय? दुसरं काही चालेल. इडली चालेल का सर? हा इडली चालेल तुम्हाला? चालेल. इडली आण. ए हडक्याला इडली आण रे. अरे कोण हडक्या बोललो? हडक्या मी? हाडक्या बोललास तू हाडक्या बोललास? हो सर. आता तिघांचं ठरलंय ना याला मरतुकडा बोलायचं का हाडक्या बोलला? कधी ठरलंय मला मरतुकड्या बोलायचं? मगाशी बोललात ना प्लीज मरतुकड्या बोला म्हणून. कधी केलं मी प्लीज तुम्हाला? अरे कमाल करताय तुम्ही. गप्पा बसा. हरकत नाही माफ करा प्लीज बता. घेऊन ये लवकर जा, इडली सांबार घेऊन ये. सॉरी हडक्या. अरे जा रे बाबा. दुसऱ्या तुमचं मला माहिती आहे दुसराच दिवस आहे. याला जेव्हा घेतलं तेव्हाच अति नाही का होतं. आता अजून काय करणार त्याच्या? सांगा ना मला तुम्ही. माझ्या या रे बाबा लवकर ये. इडली सर प्लीज. ही चांगली आहे ना? हो हो सर. इडली आहे का पफ आहे? इडली सर एकच शेवटचं करा म्हणजे खायला मोकळा. हा पण जायला मोकळा. भूक लागली आहे, एक शेवटचं होतं ट्रेनिंग प्लीज. काय ना आमच्याकडे कॉर्पोरेट कस्टमर्स खूप येतात, म्हणजे दुपारच्या लंचला वगैरे येतात. तर ते ना असे जॅकेट ब्लेझर वगैरे घालून येतात. लक्षात आलं तुझ्या? तर त्यांचं ब्लेझर आपण आधी काढायचा असतो. करेक्ट. लक्षात आलं? दॅट्स कॉल्ड एटिकेट्स. आता सर या इकडून कॉर्पोरेट कस्टमर म्हणून या. तुम्ही म्हणजे या सर या. काय केलं तुम्ही? नाही कॉर्पोरेट कस्टमर म्हणून या सर प्लीज. वेलकम सर. वेलकम सर. दिस हे आले की सर प्लीज ब्लेझर प्लीज. हो यस. या हरकत नाही. आतून एक भाताचं शीत आण आपण. अरे माकडा बोकडा डुकरा. मला शिवाय देऊ नका. ह्याला शिवाय द्या तुम्ही. त्याला द्यायची गरज नाही, तुला चोरवायची गरज आहे. माझे आजोबा मला म्हणायचे. त्या आजोबाला तर तुडवला पाहिजे रे. हा तुझ्या अख्ख्या खानदानात ना एकच देव माणूस होता, तो म्हणजे तुझा बाप, ज्याचं तू कधी ऐकलं नाही. बरं असं करून चालणार नाही. असं करून नाही. आता मी बघ तुला काय करतो. कुठे गेला अगरबत्त्या? नको. नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. नमस्कार. मी तुमचा लाडका आणि नवीन होस्ट. पहिलंच साहस करतोय मी हे होस्टिंगचं. इथे आपल्या सोनी मराठीच्या 8 तारखा उभ्या आहेत. 8 आल्या होत्या, पण ती जी माझी जाऊ आहे बिचारी ती एकदम सुगरण आहे. आणि आम्ही विसरलो की आम्ही चकलीचं पीठ भिजवलं होतं. तर एवढे पाहुणे आले, म्हटलं आता ते खोळंबायला नको, म्हणून मग ती चकल्या करायला घरी धावलेली आहे आणि मी किल्ला लढवते. बरं म्हणजे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही आहात बने कुटुंबाचे, बरोबर आहे. तर आता आपण वळणार आहोत काही गमतीदार गोष्टींकडे. तर तुम्ही सगळ्या तारका आहात. काही जणांचे नवरे आहेत या तुमच्या सिरियलमध्ये, तुमच्या सिरियलमध्ये काही जणांचे नवरे होणार आहेत. तर आता आपण एक गमतीदार खेळ खेळणार आहोत. तुम्ही उखाणे घेणार आहात त्या नवऱ्यांच्या नावाने. दादा मी घेऊ उखाणा प्लीज. अगं आज आता मी ठरलंय ना मी करायचं होस्टिंग. नाही होस्टिंग तूच कर, उखाणा मी घेते. बरं ठीक आहे. आपण बालहट्ट आहे हिचा. आपण उखाणा. चांगला आहे. ऐका मंडळी. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. वा. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. लग्नाची सगळी तयारी झाली आहे, पण नवरा मुलगा तर मिळायला हवा. वा क्या बात आहे. वधूवर सूचक मंडळाचे पैसे तिने वाचवलेले आहेत. तिने कॅमेऱ्यासमोर सांगितलेलं आहे की मी आहे, यंदा कर्तव्य आहे. त्यामुळे या ऑडिशन्स लवकर सुरू होतील. आम्ही डेट्स खाली स्क्रोल आहे तो बघा तुम्ही. तो ऑडिशनचा स्क्रोल तुम्हाला दिसेलच. धन्यवाद. पुढचं माझ्याकडे आहे सूत्र. ऑल द बेस्ट. तर आपण आता वळणार आहोत पुन्हा आपल्या उखाणांकडे. तर तुमचे जे काही नवरे आहेत त्यांची नावं तुम्ही घेऊ शकता, किंवा समीर राव असं नाव घ्या आणि तुम्ही उखाणे घ्या पाहिजे तर. असं 4 नाही जाऊ नका. जाऊ नका. सॉरी नको. समीर राव नको. तुम्ही तुमचं घ्या, किंवा अमुक असं घ्या. अमुक असं घेतलं तरी चालेल. हा तर तुम्ही आहात हर्षदाजी. तुम्ही पहिला उखाणा घ्या. पथ्य काही सांभाळत नाही, सतत खातो भजी आणि वडापाव. मकरंद रावांना सुबुद्धी दे, देवा मला पाव. वा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. बने कुटुंबाने ओपनिंग जबरदस्त केलेली आहे. आपण आता रियाकडे येऊया. रिया तुझ्या त्याच ॲटिट्यूडमध्ये उखाणा घे. ओ येस. सो जयदत्ता आणि माझं फारसं खरं तर प्रेम नाहीच आहे, फारसं काय अजिबातच नाहीये. सो उखाणा मी त्याच गोडीने घेणार आहे. रिया वर्दे घेते उखाणा. प्लीज केअरफुली लिसन. वा.
जयदत्त काळेचं नाव घेते, त्याला शिकवणारे मी एक दिवस जबरदस्त लेसन. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ऑलमोस्ट स्क्रीन पे एवढा तो मोठा होता, पण एनिवे काही हरकत नाही आहे, काही हरकत नाही आहे. तर आता आपण येणार आहोत कॉन्स्टेबल अवनी यांच्याकडे. तुमच्या भारदस्त आवाजात एखादा उखाणा. छुन्नुक छुन्नुक जात होते, खिडकी वाट पाहत होते, तिकडून आला व्यापारी, त्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा आणते पाण्याला, पाणी आणते गंगेचे, मखर बनते भिंगाचे, एका मखरात एक डोळा, दुसऱ्या मखरात 2 डोळे, तिसऱ्या मखरात बाळ खेळे, बाळाच्या हातात चांदीची डबी, चांदीच्या डबीत पैका, PSI संकेत वाघांचं नाव घेते, बाबांची राजकन्या. क्या बात है, क्या बात है, एकदा जोरदार गाणं झालं पाहिजे. क्या बात आहे. जगातला सगळ्यात यमक नसणारा उखाणा आज आपण सगळ्यांनी ऐकला. अजून 2 मिनिटं झाले असते तर ब्रेक असा आवाज ऐकू आला असता तिकडे. एनिवे आपण पुढे वळणार आहोत काटे कुटुंबाची सगळ्यात मोठी मुलगी सरिता हिच्याकडे. पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता. प्रभाकर रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांकरिता. क्या बात आहे, क्या बात आहे. तर आता आपण वळणार आहोत शरयू काटेकडे. शरयू माझं नाव, शरयू माझं नाव, असोला माझं गाव. वा वा. नवरी मिळे नवऱ्याला, रोज रात्री 8 वाजता सोनी मराठीवर बघा, आणि जर ते मिस झालं तर 11 वाजता बघा, त्यानंतर दुपारी 1 वाजता, परत संध्याकाळी 8 वाजता बघा, पण नवरी मिळे नवऱ्याला नक्की बघा. क्या बात आहे. आउट ऑफ द स्टेडियम असा हा उखाणा होता. आता आपण वळणार आहोत कावेरीकडे. छोटा पॅकेट डबल धमाका. येस. दिवाळीच्या फराळात करत होते चकल्या. दिवाळीच्या फराळात करत होते चकल्या, अमुक तमुक रावांचं नाव घ्यायला सांगत होता हा. ये टकल्या. वा 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 वा. तर पुढे मी जातोय पूर्णाकडे. दिवाळीत लागलेले दिवे दिसतात किती कूल, अमुक तमुक रावांचं नाव घेते. असं का बघतोय? मला माहितीये मी दिसते ब्युटिफुल. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वा हो. उखाणे झाल्यावर आपण आता वळणार आहोत एका प्रॅक्टिकल खेळाकडे. मी पण घेऊ का उखाणा? प्लीज प्लीज सर, प्लीज घ्या, प्लीज घ्या सर. मी काय राजकन्येमुळे प्रभावित होऊन मी पण एक लिहून काढला बरं उखाणा. हांड्यावर हांडे 7 हांडे, हांड्यावर हांडे 7 हांडे, त्यावर ठेवली परात, परातीत घेतले गहू, दारात आला भाऊ, भावाने दिली नथ, नथीनं राखते पत, गव्हाची केली खीर, खायला बसले दीर, दिरानं मागितलं पाणी, सांगितलं नंदेच्या कानी, कानात होते डूल, डुलाची पडली हुल, हुलीवरून आठवलं लग्न करून बाबांनी मला येड्यांच्या घरी पाठवलं. आपले दुसरे सरपंच आहेत अलकाताई. मी यांना सुद्धा विनंती करतो एखादा सुंदरचा उखाणा तुम्ही घ्या. समीर, मी सरपंच असल्यामुळे सामाजिक प्रश्नांची मला जाणीव आहे. नक्कीच. त्यामुळे मी त्यावरच एक उखाणा घेणार आहे. देवात देव महादेव, देवात देव महादेव, महादेवासमोर असतो नंदी, आमचे हे भलतेच निघाले छंदी फंदी, म्हणूनच गावात केली दारूबंदी. वा वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर असा उखाणा घेतलेला आहे. तर आपण आता वळणार आहोत आपल्या खेळाकडे. आता मी तुम्हाला एक विनंती करतो की तुमच्या समोर जे टिश्यू पेपर्स ठेवलेले आहेत ते तुम्ही उघडा आणि आत काय आहे ते बघा. तुमच्या समोर काही दिवाळीचे लाडू ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर सुंदरशी अशी साखर पेरलेली आहे आणि ते श्रीमंताच्या घरचे लाडू असल्यामुळे वर बदाम सुद्धा लावलेले आहेत. मला ही कल्पना आहे तुम्ही सगळे डाएट कॉन्शियस आहात. आम्ही बरेच दिवस तुमच्या मागावर होतो, तुमचे काही फोटोग्राफ सुद्धा काढलेले आहेत. बऱ्याच जणी सेटवर डाएट आहे असं म्हणतात आणि बाहेर जाऊन वडापाव खाताना फोटो आमच्याकडे आहेत. ते आमच्याकडे आहेत. तर तुम्ही एखादं जर त्याच्यावर नकार देत असेल मी खाऊ शकत नाही तर ते फोटो आम्ही जनतेला दाखवू शकतो. त्यामुळे हे लाडू तुम्हाला खायचे आहेत. नियम असा आहे 1 मिनिट तुम्हाला मिळणार आहे, फक्त 1 मिनिट. या 1 मिनिटात जो कोणी सगळ्यात जास्त लाडू खाईल तो ही स्पर्धा जिंकेल आणि त्याला आधीचे मार्क्स आणि हे मार्क्स असे ॲड करून तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. रूल असा आहे की तुम्ही आता लाडू खायला घेतलात, 1 मिनिट झालं, मी थांबवलं सगळं, की तोंडात लाडू असला तरी हरकत नाही आहे. अच्छा. पण हातात असता कामा नये. लक्षात आलं? ओके. प्रत्येकाला लाडू समसमान देण्यात आलेले आहेत. तर आता आपण सुरू करूया आपल्या स्पर्धेला. तुम्ही सगळे तयार आहात?
सगळ्यांनी हात असे ठेवा. मी 1 2 3 म्हणेन, तुम्ही सुरू करायचे. 1 2 3. कम ऑन, काटे की टक्कर है. कम ऑन, एक खाल्ला सुपर. कम ऑन, जिंकायचंय फर्स्ट प्राइज. फर्स्ट प्राइज आहे, फर्स्ट प्राइज आहे. 30 सेकंद उरली आहेत. कम ऑन. वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. माझे एवढेच उरले का? आत्ताच दाखवून ठेवते बघ. या बाजूला खूप भ्रष्टाचार झालेला आहे. तर आता खेळाचा राऊंड झालेला, एकदा जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आता वेळ झालेली आहे, विजेती कोण आहे हे बघायचे. आणि या 7 तारखांपैकी विजेती आहे कॉन्स्टेबल अवनी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. एवढ्या सिन्सिअरली लाडू खाताना कधीच कोणाला बघितलं नाही. शेवटी तिने कोंबला एक अख्खा लाडू असा. तुम्हाला मिळालेलं आहे पहिलं बक्षीस. तर मी आपल्या दोन्ही सरपंचांना इथे मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांच्या हस्ते बक्षिसाचं वाटप होईल. तुम्ही त्यांना पण नाही का? देहाचा सागर व्याधी लाटांची ही गाज आत्म्याचे आभाळ साधे मनाशी संवाद मिले सूर नाही मी ठरवलं होतं पण ते होऊन गेलं. आणि ते अशोकजी बसलेत. नाही म्हणूनच ते मी थांबवत होतो, बराच वेळ प्रॅक्टिस करत होतो. त्यांना वाटत होतं मी त्या गाण्याची प्रॅक्टिस करतोय, मी हे म्हणायचं नाही याची प्रॅक्टिस करतो. पण ते सरांनी असं गोंधळून ठेवलं आमच्या, ते पिढ्यानपिढ्या लक्षात राहणारच आहे. तुम्हा सर्वांचं माझ्या या मनशांती केंद्रात स्वागत. इथं की नाही आम्ही लोकांचं सैरभैर झालेलं मन शांत करतो, त्यांच्या अंतर्मनाशी त्यांची ओळख करून देतो, त्यांचा परिचय करून देतो. आपल्या अंतर्मनात डोकावून पाहूया. सगळीकडे नीरव शांतता झाली पाहिजे आणि त्या शांततेचा आनंद घ्या. शांतता. हॅलो हॅलो सम्या, हॅलो. अरे सम्या आलोय, ते शांती मंच आहे ना तिकडे आलोय. हॅलो, अरे आग लाव तुझ्या मोबाईलला. हॅलो हॅलो सम्या, हा पोचलो. आलो आलो इकडे. हॅलो ए हॅलो आलो आलोय, ठेवतो इकडे. पटकन पटकन. हा मी आधी बराच वेळ काढला. ये. हा बस. मनशांती केंद्र आहे ना. हा मग मोठमोठ्याने ओरडू नकोस. हा नाही बोलू नको. नमस्कार. हळू. मला इथे जायचं होतं तर सगळे बोलत होते काय माहिती तिकडे जा तिकडे जा, तू शांत बसत नाही. आता सम्या बोलतो. आता सम्याचं ठीक आहे ना, तो शांत राहू शकतो, आपण शांत राहू शकतो काय? नाही ना. तर सगळे बोलतात की बाबा तू सतत बोलत असतो, शांत बस शांत बस. म्हटलं बाबा उगाच बोलतो का? उगाच बोलतो आपण नाही ना, बोलण्याला काहीतरी अर्थ असतो ना. तर ते बोलले तिकडे जा तिकडे, ते शांती याच्यात, मग ते शांत बोलतील, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. म्हटलं बाबा बोलणं हा काय प्रॉब्लेम आहे का? बोलणं हा प्रॉब्लेम असतं तर जगात किती प्रॉब्लेम झाले असते. म्हटलं विचारूया ना बाबा, एवढं सगळे बोलतात एकदा जाऊन बोलूया आपण काय आहे ते. मग बाबा तुम्ही बोला ना, माझ्या बोलणार तुम्हाला काय वाटतं बोला ना, तुम्ही बोला.
बोलू नको. एवढंच? हो बोला ना, माझ्या बोलण्यावर काहीतरी बोलावं असं वाटत असेल ना, बोला ना तुम्ही. बोलूच नको. मनशांती केंद्र आहे ना, इथे की नाही लोक मौन पाळतात. गप्प बस. गप्प बसू शकतो. गप्प बसायला काय खूप सोपं आहे. गप्प बसणं हे प्रॉब्लेम नाही का? गप्प बसायला काय सोपं. मी राहणार गप्प राहणार. गप्प मी काय गप्प आपल्याला जाऊ शकतो. गप्पाचं काय गप्प गप्प राहा. गप्प एक शब्द तोंडात ना काढणार ना मी. हे आपलं चॅलेंज आहे. गप्प राहा. गप्प राहायचं. गप्प राहायचं आपलं सोपं आहे. गप्पाचं काय बोलायचंच कशाला ना. गरज बोलायचं कशाला. तरीही तू बोलतोयस. मी तुमच्याशी नाही, मी माझं बोलतोय. मग मनातल्या मनात बोल ना. मला काय ऐकू येतंय? अरे इथे सगळे ना मनशांती करायला येतात म्हणजे आपल्या मनाशी बोलायला येतात, स्वतःच्या मनाशी. कसं आहे बाळा, आपल्याला ना 2 मन आहेत. एक अंतर्मन, एक बाह्य मन. काय दोन मन आहेत आपल्याला. तुला माहित नव्हतं? हा, त्यांच्याशी बोललं तर चालेल ना? हो हो, काही प्रॉब्लेम नाही. काही नाही, काही नाही. ठीक आहे, मग आपण काय शाबास. हे अंतर्मन कसा आहेस? ए बाह्य मन मी बरा आहे. तू कसा आहेस? हे मी पण बरा आहे. हे अंतर्मन जरा खिडकी खोल ना. खोलतो. हे अंतर्मन बाकी काय चाललंय? चाललंय आपलं रोजचं. कपना हे बंद कर ना. अंड फोडू. हे बंद कर. हे लिंबू ना रे. हे बंद कर. बघ ना आजूबाजूला, बघ ना सगळे कसे बसलेत. बघ ना डोळे बंद करून छान ध्यान करतायत रे. अरे डोळे बंद कर. बडबड अजिबात करू नको. कळलं तुला? तूही डोळे बंद कर. डोळे बंद कर. हे करू शकतो मी. डोळे बंद करतो आपल्या. नाही, मी डोळे बंद केले आणि तुम्ही पळून गेलात तर? अरे असं कसं पळून जाईन? मी माझाच आश्रम आहे ना. एवढं साधं कळत नाही तुला? माझ्या बोलण्याचा कंटाळा आला आणि पळून गेलात तर? माझ्या आईबाबांनी पण मला असंच फसवलं. म्हणजे मी काय लहान होतो ना, तर आईबाबा बोलले की तू 1 ते 2चे आकडे मोज, आपण लपाछपी खेळूया. म्हटलं ठीक आहे. 200 आकडे मोजले, डोळे उघडले तर आई बाबा घर बीर सगळं रिकामं करून टेम्पो भरून निघून गेले मला सोडून. बघितलंस? तुझे सख्खे आई बाप सुद्धा तुझ्या बोलण्याला कंटाळून तुला सोडून गेले. तुझ्या बोलण्याचा किती त्रास होतोय कळतंय तुला? या सगळ्यातून तुला बाहेर पडायला पाहिजे. मला पडायचं बाहेर. हो ना? हो. मग मनशांती हा एकमेव पर्याय तुझ्याकडे. मग होईल ना? म्हणजे काय? मी सांगतो ते निमूटपणे कर. तोंड बंद करून. हा चल डोळे बंद कर. हा शाबास. दीर्घ श्वास घे. वा. 1 ते 3 अंक मनातल्या मनात मोज. मनातल्या मनात. हो. 1 2 3. मनातल्या मनात. आत बोलू नको मी. हा. वा. आता घेतलेला दीर्घ श्वास सोडून दे. वा 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 वा. आता हे पुन्हा पुन्हा करायचं. मी सुद्धा तुझ्या सोबत आहे. कळतंय? चल चल एका मागून एक करायचं.
हे काय करतोयस? मी बोलत नाही, मी आता माईम करतोय. काय करतोय? माईम करतोय. अच्छा गावात चल तुझं माईम बसवतो. इथे उभा राहा. किती मोठा शोध आहे ना, इंटर कॉलेजची खास काय जात नाही. हे इंटर कॉलेज आधी मनातून काढून टाक, तेव्हा मनात शांती मिळेल. सॉरी बस खाली बस. हे सॉरी हे तू फोकस कर ना, तू शांततेकडे फोकस कर. कळलं? तू ना काही बोलूच नकोस. तू काही बोलू नको. तू तोंडातून ब्रश सुद्धा काढू नकोस. नाही नाही वा कर कर. हा काय होत आहे? काय झालंय? काय काय त्रास होतोय? काय काय ब्र कशाला ओरडलास? हो केवढी शांतता आहे. म्हणजे हे डेंजर आहे. मी नाही राहू शकत असल्या शांततेत. मला असं गोंगाटात राहायची सवय हो. म्हणजे असं बाजूला मेट्रोचं काम चालू आहे, इथं कोणतरी असं खोदतंय धड करून, अशी ट्रेन जाते, कोणतरी भांडतंय, कोणतरी एकमेकाला मजबूत शिव्या घालतंय, बँजो वाजतोय, ढोल ताशे वाजतायत, मोर्चे निघतायत, निषेध निघतायत, घोषणा देत आहेत, अशा गाडीचं ट्रॅफिक झालंय. ह्या असल्या ह्याच्याला आम्हाला झोप लागते हो. हे काय किती भयानक आहे. रात्री 2 वाजता उठलो ना तरी गाड्याचा ते ऐकल्याशिवाय झोप नाही लागत. शांतता केवढी डेंजर आहे. अरे काय ट्रॅफिकचा आवाज ऐकल्याशिवाय तुला झोप लागत नाही? अहो नाही शपथ शपथ कशामध्ये? बघा ऐक, सभोवतालचे आवाज ऐक. म्हणजे हे नाही रे, जे आजूबाजूला आहे ते नाही, त्यांच्या पलीकडे जा. पक्ष्यांचे आवाज ऐक. कळतंय? निसर्गातले आवाज ऐक. कर डोळे बंद कर. त्यांच्याशी हितगुज कर. मग तू निसर्गाचा एक भाग आहेस का नाही? त्यांच्याशी होऊ दे, कनेक्ट हो, त्यांच्याशी कनेक्ट हो. काळा कॉल द भाई आलो इकडं, आलो एकदम वच. तू बोल ना काहीतरी. अरे अगदी चिवडी काढ बोल ना काहीतरी बोल. नको नको आग लाव त्याला. ए नको ते तू. मी करतोय. नको करू तू. नको करू. नको तू साधना वगैरे करू नको. तुझा नाही जमणार तुला. हे पास झालं. हे बघा हा सेशन जाऊ दे. मला एकाची फक्त जिरवायची. कोणाची? त्याला सुनवायचंच आहे मला. कोणाला? तुझं लय झालंय. हे ह्याला ए तोंड तुझं काय रे? तुझ्यामुळे सगळं करतो. तुझ्यामुळे वजन वाढलंय. तुझ्यामुळे ऐकावं लागतं. तोंड वर करून काय बघतोय? तोंडा बघ सीझन संपत आला तरी तुला जमलं नाही अजून. हे बघ तू काय करतो, तू बोलतो आणि नंतर आता ह्याला बोलशील तुझ्या आईचा गो, मलाच ऐकलं नंतर. कसं आहे की माझ्या मनात काही नाहीये. हे ह्याचं काय करू? हा लय नालायक आहे. म्हणजे खांडेकरचं मन चांगलंय, खांडेकरचं बाह्य मन चांगलंय, मांड्या बिंड्या सगळं चांगलंय, तोंड वाईट आहे. आता बोलेल हा कसा आहे, झिबऱ्या काय, तुम्ही रागवाल माझ्यावर ना, मग मी काय करणार पुढे? ह्या तोंडाचं काय? तू सगळं मुद्दाम करतोयस. मला कळतंय सगळं. काही गरज नाही. तू जा. ऐका निघ म्हटलंय तुले. अजिबात मला शांतीची गरज नाही. इकडे नुसता गोंगाट करा. गोंगाट ओरडा वाजवा. मनशांतीची गरज नाही. होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए जिंदगी क्या चीज है. I love you, संदीप. संदीप, अरे किती प्यायलाय, जाम झाले तुला. 36
सतीश ये कोण आहे बेचारा सतीश? तू. आय एम द अरुण, थोर स्टार, थोर किंग, कॉमेडी समाजसेवक. सॉरी यार, सॉरी ऍक्च्युली मला जाम झाले. आय एम सॉरी यार, म्हणजे असं खूप पार्टी झाली. पण यार तू एक काम कर ना, आपण ज्या कामासाठी इथे आलो होतो ते सरप्राईज तर दे ना यार तुम्हाला. अरे घाई मला नाही रे, घाई अंशुमनला आहे. त्याचं काय होतं माहिती की नाही, एखादं स्किट असं मोठं झालं किंवा शूटिंगचा लेट पॅकअप झाला की तो तिकडे ना असा अस्वस्थ होतो आणि जागच्या जागेवर तसं गाडीला स्टार्टर मारत असतो. आणि काय त्यातून आज आपण दोघे एकत्र काम करणार. त्याच्यामुळे समजा आपल्या दोघांपैकी कोण जर विसरला, चुकतोस तू. आपल्या दोघांपैकी कोण एक नाही, आपण दोघं पण चुकलो. तर आपण दोघं पण चुकलो तर आठवण्यासाठी जे घेणारे पॉजेस आहेत ना तेच अर्ध्या तासाचे असतात. तर त्याच्यामुळे मी काय म्हणतो, आपण डायरेक्ट मूळ मुद्द्यावर विषयावरच येऊया. काय बोलतोस तू? अरे मला सगळं करतो तू, काय अप्रिशिएट. पण अंशुमन घाईने आवड्या घरी जाऊन करतो काय? नाही तो प्रश्न मला पण पडला, एवढ्या लवकर घरी जाऊन करतो काय हा? नाही, आणि तू एवढ्या घाईने तू स्वतःच्या घरी जातो. तो पण मला प्रश्न पडलाय की तो खरंच स्वतःच्या घरी जातो की मध्येच कुठेतरी मित्रासोबत थांबतो. नाही काय होतं, आपण सगळे कसे, आपण म्हणजे साधे भोळे आहे ना, आपण सगळे सरळ असा विचार, आपण सरळ विचार करणारे म्हणतो. सरळ विचार करणारे की बाबा अंशुमनची गाडी अशी गेटमधनं बाहेर पडली की आपल्याला वाटतं की बाबा अंशुमन घरीच गेला असेल, आहे ना, असं आपला साधा अंदाज आपला. पण तो जायचं तिकडे जाऊ देत यार, तू मला सरप्राईज दे ना यार. कशासाठी बोलवलं? सरप्राईज तुला देतो. डोळे बंद कर. सरप्राईज डोळे बंद कर. सरप्राईज. ओके. अरे घुरतो मागत सरप्राईज. अरे अरुण तू कधी आला? ये बस. अगं अरुण आलाय ग, किचन मधनं बाहेर येऊ नकोस. अगं म्हणजे किचन मध्ये असशील तर तिकडे थांब, एक चहा टाक. अरे ऍक्च्युली तू माझी अशी बदनामी नको करू. ती सई अजून घाबरेल रे मला. मी काय बोलतो, आपण बार मध्ये बसलोय, दारू टाकायला सांग ना. सॉरी. अरे काय आई शपथ, आयटम कोण आहे रे? नंबर दे ना. नाही अरे ती माझी बायको आहे. कुठे बघतो? फोन बघ ना रे. कुठे बघ? चायफोन. तू चायफोन घेतला? अरे क्या बात यार, पार्टी झाली पाहिजे यार. या तुझ्या 90,000च्या फोन साठी पार्टी मागव. पार्टी. अरे क्या मागवायचं रे, मग आपण पार्टीच करतो ना. किती पॅलेस यार तू. अरे 90,000चा फोन घेतला आणि या फालतू दारूवर आपण पार्टी करायची. आपण शॅम्पेन मागवायची. लोगो लय महागात तर चॅम्पियन. अरे यार तू 90,000 रुपयाचा यार मोबाईल घेतला. एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता. अप्रिशिएट यार. म्हणजे मला वाटलं नव्हतं तू आवरा खुश होशील, तुला आवरा आनंद वाटेल. अवरी मागाची दारू तुम्ही माझ्या सेलिब्रेशन साठी मागवलंस. एक दोस्त इतने दोस्त केले इतना करता. आय एम व्हेरी हॅपी यार. पण मी काय बोलतो, शॅम्पेन जरा माग नाही वाटत रे तुला?
अरे 90,000 रुपयाचा चाय फोन घेतला तू, उसके सामने 35,000 रुपये क्या चीज है? अरे एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता. करेक्ट है, एक दोस्त के लिए इतना नहीं कर सकता. मी काय बोलतो, आपण खायला मागूया काय रे? अरे मंगावर नाही, बजेट जास्त तर अरे येड्या, आज की शाम तेरे नाम है, तेरे चाय फोन के नाम पे पार्टी है. मंगाओ तू. ए वेटर, ये बन्नी, ये बन्नी, ये बन्नी. अरे मस्त आणली रे, असे डेकोर ओपन नाही केली तू? नाही सर, ते आमच्या इथे पार्टी असली की आम्ही असं सजवून देतो सर. हे बरं, मी काय म्हणतो, स्टार्टिंगला काय आहे? स्टार्टिंगला पायऱ्या आहेत सर, तुम्ही चढून बार मध्ये आला. जोक करतो, जोक. सर आपला एक सटल लागतो ना. अच्छा, आता सांग स्टार्टिंगला अच्छा तसं सर. सर आहे ना, चणे, शेंगदाणे, शेजवान चकली, किचा पापड आहे सर, सगळे आपल्याकडे. 35,000च्या शॅम्पियनला चणे, शेंगदाणे मागवलं काहीतरी. सर एक मिनिट, तुमच्या या ऍक्शन वरून मला काहीच नाही कळलं. हा पण सर माझ्या लक्षात आलंय की तुम्हाला स्वस्तातलं काही नको, महागातलं हवंय. सर आहे ना, आपल्याकडे चेकोस्लोवाकियाचे चणे आहेत, वेस्ट इंडिजचे शेंगदाणे आहेत, आणि सर जगातला कुठल्याच बार मध्ये सापडणार नाही अशी अंटार्क्टिकाची शेजवान चकली आहे सर. बरं मला मी काय बोलतो, ते शेजवान चकलीच्या महाग आहे का रे? हो सर, 4,000ची एक वाटी आहे. थांब फुटली, ही थांब फुटली. 90,000 रुपयाचा आपला चाय फोन आहे. एक मिनिट घ्या. शाबास. हा तू काय बोलत होता रे? काय बोलतो तू? 4,000ची एक वाटी आहे सर शेजवान. अरे 90,000 रुपयाचा चाय फोन घेतलाय, 4,000 रुपयाची चटणीचं काय घेऊन बसलाय? अरे एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता. एक दोस्त इतना दोस्ती के लिए कर सकता है यार. तेरे लिए किसी ने खर्च किया क्या अब तक? किया है ना सर. एक चैनल है, मेरे प्रमोशन के लिए सीरियल निकाला है, हम बने तुम बने. तुझे स्वतःचं प्रमोशन करून झालं असेल तर चाकणा आणशील. चल जा, आणि प्रत्येकाच्या 2-2 वाट्या घेऊन ये. 16,000 होतील सर 2 वाट्यांचे. अरे 16,000, 90,000 रुपयाचा चाय पण आहे. 16,000चं काय घेऊन बसला? एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता. आणतो मी सर. मी गलतो पॅड, म्हणजे ठीक आहे सगळं, पण झालं म्हणजे खूप खर्च झालाय रे. म्हणजे काय फोन वगैरे मी घेतलंय सगळं ठीक आहे रे, पण तुझा पण संसार आहे, म्हणजे मैत्री आणि व्यवहार असा वेगळा आहे. आपण आता बस करूया पार्टी. असं म्हणतोस? बस करूया बोलतो. बस ओके. ए बन्नी, बिल आणतो. ए बिल मध्ये ना तुझ्या जोक्सचे पण पैसे ऍड करत. केलेत सर, ऑलरेडी केलेत सर. हे बिल आहे, त्यात सर्व्हिस चार्ज, टॅक्स आणि माझा जोक मिळून 1,25,000 रुपये झालेत. 1,25,000. काय सर, एक दोस्त दूसरे दोस्त के लिए इतना नहीं कर सकता? नहीं, उतना तो करना चाहिए एक दोस्त ने दूसरे दोस्त के लिए, लेकिन करेंगा भी. अरुण चल भरून टाक बिल. चल, आपल्याला उगाच झंझट मध्ये नको आहे. चल भरून टाक. अरे तू बोललास ना, तूच पार्टी दिलीस ना, एक दोस्त दुसरे दोस्त के लिए इतना नाही कर सकता. आता बोललोस? अरे मी असं नाही बोललो, मी बोललो की एक दोस्त अपने दोस्त के लिए इतना भी नहीं कर सकता, असं बोललो मी. असं बोलले? मग मला वाटलं एक दोस्त या दोस्त साठी पार्टी. नाही, एक दोस्त या दोस्तासाठी, असं होतं ते. चल भरून टाक बिल. अरे माझ्याकडे काय पण नाही रे, म्हणजे मी अंडी उबून
मोबाईल घेतले रे. अरे पण मला का माहित तू एवढी जंगी पार्टी देणार आहेस ती. मला वाटलं तू आपलं नेहमीसारखा टपरीवर आपण रेडी मिक्स करून असं खिस खिस करून आपण पितो तसे, म्हणून मी फक्त शेंगदाणे आणले होते मी. तुम्ही पार्टी दिली ना रे. मी एक क्वार्टरनी चाकण्याचे ₹225 आणले होते. हो सर, तुमच्याकडे पैसे नसतील तर चायपून द्या इकडे. अरे चायपून साठी आवरी पार्टी केली, तो फोन गेला. सर हा फोन घेऊन पण ना ₹35,000 उरतात, त्याचा हिशोब सांगा मला. नाही ठीक आहे, आपण ऍडजस्टमेंट करूया काहीतरी. मी आहे ना काय करतो, तू बस ना तू बस. मी काय करतो, मी ह्याला तुम्हाला ₹35,000 विकतो. बघा काय जो काय लॉस होईल ना तो आपला लॉस होईल ना. मी बघून घे याला घेऊन टाकतो. अरे वसर्या, दोस्ती आहे ना रे, तू आपली दोस्ती आहे ना वसर्या, तू मला विकला. मी थुकतो तुझ्या दोस्ती. मग ती काय दोस्ती चाटायची आहे. ठीक आहे सर, मी यांना ठेवून घेतो. सर तुम्ही या साईडला या. बरं यांचे झाले ₹800, उरलेल्या ₹34,200 काय सांगा. मी वसर्या ₹800 काय. नाही सर, तुमची किंमत नाही तर तुम्ही जे कपडे घातलेत ना अंगावर त्याची किंमत आहे. म्हणजे शर्टचे 300 आणि पॅन्टचे झाले 400. तरी तू ₹700 हिशोब लावलाय आणि 800 सांगते. फसात तुला कळलं. तर कसं आहे, आम्ही तुमचे कपडे काढणार, मग ₹100 टॉवेल द्यावा लागणार ना जाताना, त्याचे ₹800. तुम्ही एक काम करा, ह्याला तुमच्याकडे ठेवून घ्या आणि आयुष्यभर तुमच्या हॉटेलमधली भांडी उभवून घ्या. मी चाललोय. ओके तू बघ. तुझ्याकडे दुसरा आयफोन तू घेतलंस ना, आपण उद्या पार्टीला जाऊ. एक दोस्त विकून गेला दोस्तीला. सर किचन इकडे. हो साबण सगळं काथे पण आहे सर. चला थांब. अण्णा काय तुमच्या गळ्यात काय काय म्हणजे हार आहे. हे वायरी कसल्या वायरी. हे बॉम्बे. चौगले तू नाही जायचं करला. बॉम्ब आहे हे बघ, गळ्यात बॉम्ब आहे म्हणून. हाय शपथ अण्णा, हे बघा काय रे. हे बघ काय राहिलं. आयुष्यात पहिल्यांदा वीक मुळे वाचलोय. थांब ना. वाचतोय चौगले. ऐका ना रे. अरे कोणी, अरे आताच निवडून आलोय ना मी. अरे थांबा, कोणीतरी थांबा. अरे ऐका ना रे. आलो अण्णा. मी कार्यकर्ता ज्यांनी विचार न करता साऱ्या आयुष्याकडे पाहिलं, साहेबांच्या गर्दीमध्ये चिरडून मरता फक्त जगायचं राहिलं, स्वतःकडे बघायचं राहिलं. मी कार्यकर्ता, मी पिंडोक, कारण मी कार्यकर्ता. साहेब माझा मोठ्या मोठ्या गाडीमधून फिरतो, मी मात्र रस्त्यावरती किका मारून मरतो. मी कार्यकर्ता. नाही मला मेंदू आणि नाही आचार विचार. नाही मला मेंदू आणि आचार विचार. तू वाजव. कार्यकर्ता. अरे इथे हे संकटात आहे, नाचतोस कसला, गाणं कसलं गातोय? नाही अण्णा, तुम्ही संकटात आहे म्हणूनही गाणं गाते. ते गायल्याशिवाय स्किटचा
पीच सेट होत नाही ना म्हणून गातोय. अरे मी घाबरून माझं पीच अख्खं ओलं झालं ते बघ ना. अण्णा का घाबरताय तुम्ही? का घाबरताय? मी आहे ना तुमच्या पाठीशी. तू आहेस ना. तू तरी जाऊ नको. ऐक तू तरी जाऊ नको. अण्णा असं केलं तर मला घाबरेल होईल. अण्णा सोडा. मी कुठं जात नाही. अण्णा सोडा ना. कोण तू बॉम्ब स्क्वॉड वालायस तू? अण्णा मी तुमचा कार्यकर्ता. तुम्ही विसरले मला? अहो नाही का एकदा तुमच्या पाया पडायला आलो होतो, आशीर्वाद घ्यायला तुमच्या पाया पडायला आलो तेव्हा तुम्ही लाच मारून मला बाजूला केलं. आठवलं अण्णा? म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं की तिथे फोटोग्राफर होता म्हणून तुम्ही तसं केलं. आठवलं अण्णा? ते सोडा. नंतर नाही का पूरग्रस्तांना भेट द्यायला आपण गेलतो तेव्हा बाबो पाणी एवढं गळ्यापर्यंत होतं पण माणूस सगळ्यांची चौकशी करत होता. तेव्हा अण्णा तुम्ही माझ्या खांद्यावर बसून सगळ्यांची चौकशी करत होता. आठवलं का? तो कार्यकर्ता मी अण्णा. तू होता? हा नंतर नाही का पक्षाने तुम्हाला तिकीट नाकारलं तेव्हा अंगावर रॉकेट टाकून घेतलं होतं तो मी आहे. असं झालं होतं? हा अण्णा असं झालं होतं? हो अण्णा. नाही असं झालं म्हणजे तुम्हाला कळलं नसेल कारण तुम्ही गाडीत बसून निघून गेले ते अण्णा म्हणून तुम्हाला माहित नाही. तू आता माझ्यासाठी आलास ना? हो अण्णा. हे सगळं हा चौगले. अरे तो बघ रे कडिया काम करायचं रे. त्याला रस्त्याचं काम दिलं माझ्या जीवावर पैसे कमवलं नाही आता मला बॉम्ब सापडला तो बघ तिकडे. अण्णा अण्णा कशाला तुम्ही पळत्याच्या मागे लागताय? चांगले विषय काढा मी सांभाळून घेईन तुमच्या. तू नाही ना मला सोडून जाणार? नाही ना अण्णा. अण्णा तुम्ही मला हात पकडला माझा हात. अण्णा अण्णा कार्यकर्ते कधी सोडून जात नसतात. नेते पक्ष सोडून जातात आणि कार्यकर्ते त्यांच्या मागोमाग जातात. अण्णा मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही अण्णा कारण मी बिनडोक आहे. मी कार्यकर्ता आहे. सच्चा कार्यकर्ता आहे ना. ह्याच्यात बॉम्ब आहे. बॉम्ब नाही ना अण्णा. बॉम्ब काय बॉम्ब? तुम्ही फक्त सांगा मी आरोळी ठोकेन. बॉम्बचं काय घेऊन बघता अण्णा? फक्त आहे ना आपल्या एरियामध्ये ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे तेवढा जरा बघा ना. अण्णा तुम्ही हात उगारला माझ्यावर? नाही हात नाही उगारला. नाही अण्णा अण्णांचा हात रिकामी नाही केला पाहिजे. अण्णा मारा. अरे नाही अण्णा मारा. अण्णांनी मारला. हे काय? अरे बाप मरतो का काय मी? स्वर्ग दिसला मला. ऐक ना अरे ते आपण पाण्याचं नंतर सोडवू शकतो. ह्याच्यात ना बॉम्ब आहे. बॉम्ब त्याचं बघ ना. आता काय फुटलं ना तर पाणी पाजायला तोंड शिल्लक राहणार नाही माझं. ह्याचं बघा ना काय ते. असं कसं शिल्लक राहणार नाही अण्णा? आणि अण्णा अजून एक आहे म्हणजे सांगणार नव्हतो पण कडके म्हणून सांगायला लागते अण्णा. काय ते? काय ते आपले प्रचार प्रमुख होते ना बेटकर सर. त्यांनी सांगितलं होतं का मिरवणुकीसाठी बाईक आणा तुम्हाला पेट्रोलसाठी 100 रुपये देतो पण त्यांनी फक्त 30 रुपये दिले. ते 70 रुपयाचं बघा ना. 100 रुपये सांगून 30 रुपये दिले? अरे त्याने माझ्याकडनं 200 रुपये परत घेतले. अरे बेटकर काय करतोय? आणि आता गळ्यात बॉम्ब तर मरू द्या बेटकर. ह्याचं कर ना काहीतरी. बॉम्बचं ना करू आपण. मी काय म्हणतो अण्णा सांगा मला काय करतोस तू? बॉम्बची वाद कुठे आहे सांगा. अम्मा येडा करत तो नाही तो बॉम्ब नाही तो असा फुटतो ना बॉम्बलास्ट होतो ना तो आहे बॉम्ब. तो हा दिवाळीचा बॉम्ब नाही हा तो कोणी ठेवला रे अण्णांच्या गळ्यामध्ये हा बॉम्ब कोणी ठेवला? कोण आहे? सख्या आईचं दूध प्यायला असेल या समोर नाही आता इथं फाडला. अण्णा आपल्याला जो नडला त्याला इथं उभ्यान फाडला. अरे अण्णा फटायला आलाय ते बघा. नंतर करूया ना आपण. आता ह्याचं कर काहीतरी. ह्याचं काय करायचं अण्णा? मी काढतो ना अण्णा. सॉरी हा हात नाही लावायचा. अरे एवढं सोपं असतं तर मी काढून फेकलं नसतं का? एवढं हे नाही. एक काम कर तू काय बॉम्ब स्क्वॉडची टीम आहे ना त्यांना बोलो. बॉम्ब स्क्वॉडची टीम आहे त्यांना बोलो. त्यांना फोन कर. नाही ना सॉरी म्हणजे तुम्ही पहिल्यांदा एवढं पर्सनली मला काम सांगताय पण माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही. एक काम कर बघ माझ्या मामा खिशात मोबाईल आहे तो काढ आणि फोन लाव. काय मी तुमच्या खिशात हात हे काय करतो? काय आलं ना माझा हात केवढा लकी आहे माहित आहे? अहो तुमच्यासारख्या राजकारण्याच्या खिशात कोणतरी पहिल्यांदा हात घालणार आहे. टाळ्या नंतर कर टाळ्यांची वाक्य. हे करा दे. आला मोबाईल आला. हे कर फोन लाव लवकर. कोणला लावायचं आहे? हे बॉम्ब स्क्वॉडवाल्यांना फोन लाव. इमर्जन्सी दाब. काय रे अण्णा पासवर्ड सांगा. हे वहिनी साहेबांचं नाव आहे. वहिनी साहेबांना आम्ही आईसारखं मानतो त्याचं नाव माहिती आहे मला. उज्ज्वला. अण्णा रॉंग पासवर्ड सांगते. शकुंतलाबाई ट्राय कर. क्या बात आहे.
शकून अण्णा म्हणजे ते महिला आघाडीच्या ते नाही ते तसं नाही ते मस्त आहे हा मोबाईल मस्त आहे पासवर्ड शिव उघडत नाही तसं नाही ते असू दे लोक सांगत होते मला मी भरोसा ठेवत नाही अरे तसं नाही ते झालं ओपन झालं हा हो मोबाईल पण ओपन झालं तुमचं प्रकरण पण हॅलो 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 बॉम्ब स्क्वॉड वाले हॅलो अहो तुम्ही अण्णांच्या गळ्यातला बॉम्बचा हार काढायला येताय ना हॅलो अरे आईचा घो तुझ्या अन्नाच्या आई ग अरे रस्ता खराब होता मी घाईत येत होतो माझी बाईक खड्ड्यात गेली आणि डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये आलोय मुर्दा बसवला तुझ्या अन्नाचा तो सॉरी काय बोलतात मुर्दा बसवला म्हणतो तुमचा नाही म्हणजे तुमचा बॉम्ब डिफ्यूज करायला येत होता पण रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटलमध्ये गेला अण्णा ते आता खरं सांगतो विषय निघाला म्हणून खड्ड्यांचा प्रॉब्लेम लय मेजर आहे हो मग म्हणजे आम्ही कार्यकर्ता आहे ना तरी आम्हाला पण दणके बसतात हो आणि गाडीचा तर मेंटेनन्स विचारू नका शॉक ऑफिसर पण दोन्ही गेले ते मेल्या मला फोन लावलास ना मग माझ्याशी बोल नाही म्हणजे ह्यांना लय इंटरेस्ट आहे बोलण्यामध्ये मी काय म्हणतो बॉम्ब स्क्वॉडवाले ते अण्णांच्या गळ्यात जो बॉम्बचा हार आहे तो काढू काय नाही हात लावू नको वेडायच काय नाही हात लावू नको मी सांगतोय तेवढंच ऐक काय बाय हॅलो हॅलो काय नाही काहीतरी महत्वाचं सांगतो म्हणला नाही बाय बोला पण ठेवला म्हणजे नाही येते देवा मला वाचव मला जगायचं काय करतोय अश्रू काहीतरी करणार मी तुझ्या पाया पडतो नाही अण्णा तुम्ही असं नाही करता ना तुम्ही असं नाही तर असं करा ना मी आहे ना मी बघा दोनच वायर येते इथं ब्लू आहे म्हणजे न्यूटन आहे आणि रेड आहे म्हणजे फेज आहे तुला तुला वायरिंग मधलं कळतं अण्णा अहो जिथं तुमची प्रचार सभा असते ना तिथं टेजचं रायटिंग मीच करतो अरे ती लाइटिंग वेगळी रे ह्या वायरी वेगळ्या ना आणि अण्णा सारखंच असते ते रेड म्हणजे फेज आणि ब्लू म्हणजे न्यूटन असते ते आता बॉम्ब लावणाऱ्यांचा वायर म्हणजे गावठी असं तर सांगता येत नाही तू घाबरवतोस मला अरे या फुटाच्या आधी अटक येऊन मरेन ना रे मी तुम्ही मरण्याचं टेन्शन घेऊ नका तुमची अंत्ययात्रा अशी काढा ना विरोधक पण अश्रू गाळून तुम्हाला सांगतो आणि घोषणा तर विचारू नका अरे जब तक सूरज चांद रहेगा अन्ना तेरा नाम रहेगा उचकी नाही ठसका नाही अन्नाचा आवाज बसका नाही हाय अजून हाय ना अन्ना गेला काय नाही ना हे असं कर ना काहीतरी याचं करतो मी अन्ना ह्या दोन बोटांपैकी एक बोट पकडा आणि काय सांगा ना पकडा हे घे कळलं अण्णा सोडा काय कळलं ब्लू कसला आवाज येतो अण्णा म्हटलं ना कापलान चालू झालं अरे तू बॉम्ब आता ऍक्टिव्हेट केलास रे अरे टिक टिक चालू झाली इकडे अण्णा टिक टिक चालू झाली म्हणजे अजून पण घड्याळमध्ये पावर आहे अरे याचं कर ना काहीतरी काहीतरी असेल ना रे मार्ग काहीतरी मार्ग असेल हळूहळू करा ह्याच्यात काहीतरी असेल बघ अण्णा इथं चिठ्ठी आहे हो चिठ्ठी काय लिहिलंय वाच काय लिहिलंय अण्णा काय अण्णा इथे लिहिलंय का ह्याच्यामध्ये पासवर्ड टाकला तर टिक टिक बंद होईल आणि बॉम्ब कमी होईल टाक ना पासवर्ड टाक पटकन काय शकुंतला शकुंतला इथे कसं चालेल शकुंतला इथे चालेल हा शकुंतला लिहिलं असेल बघ कुठतरी तिकडे लिहिलं असेल पासवर्ड बघ हा काय लिहिलंय अण्णा इथे लिहिलंय पासवर्ड म्हणजे अण्णांचे आजपर्यंतचे सगळ्यात मोठे घोटाळे सगळ्यात मोठे 5 स्कॅम सांगा अरे कोणी लिहिला रे अण्णा म्हणजे काय घोटाळा करणारा वाटतो अण्णा म्हणजे काय घोटाळा अरे अण्णा धुतल्या तांदळा असं धुतल्या गव्हासारखा आहे अण्णांविषयी असं बोलता अरे कोण सख्या आहे तर दूध प्यायला असेल समोर सांगतो तुला फाडला तर फाडला केलेत घोटाळे केलेत घोटाळे एक 4-5 केलेत मी अण्णा पण तुम्ही कसे घोटाळे करू शकता ना तुम्ही घोटाळे केले नाही हे सांगण्यासाठी आम्ही उपोषण केलं नाही का हा मध्ये झाले ते आता तोच उपाय आहे ना तेच व्हॉइस कमांड सांगावे लागेल ना मला हा ते तर हाय तुम्ही जीव वाचवायचं म्हणल्यावर आता काही घोटाळे होतच राहतात नाही तुम्ही सांगा अण्णा लवकर हे गरीब निवारा घोटाळा पासवर्ड करेक्ट 4 स्कॅम्स लेफ्ट अजून 4 सांग गरीब निवारा घोटाळा म्हणजे ते घरात येणार होते ते हा ते हवा ना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये फसवल्या ना
मी हे सगळं निस्तारतो. मला फक्त एक चान्स हवा अजून. ते हे अण्णासाहेब सहकारी पतपेढी घोटाळा. पासवर्ड करेक्ट. हे पण बरोबर आहे. हे बरोबर आहे. पतपेढीच्या घोटाळ्यामध्ये पण तुम्ही अण्णा हो, आम्ही त्या संचालकाला उगा जीव जाईपर्यंत मारला अण्णा. म्हणजे त्याचं पण होतं थोडं. नाही अण्णा, असं कसं हो, माझ्या स्वतःची रिक्षा चालवून 2 लाख रुपये त्या पतपेढीमध्ये होते, ते बुडले अण्णा. मी सगळं निस्तारेन. माझे शब्द आहे. मला फक्त ह्याच्यात ना वाचू दे. मी खरंच शपथ देतो. मी सगळं तो हा रस्ते बांधकाम घोटाळा. पासवर्ड करेक्ट. हे पण बरोबर आहे. अण्णा रस्त्यानं पण सोडलं नाही तुम्ही. अहो अण्णा, रस्त्यांचा मेजर प्रॉब्लेम आहे, तरीच म्हटलं तो बॉम्ब स्क्वॉडवाला तुम्हाला काय शिवाय देत होता अण्णा. नाही म्हणजे कॉन्ट्रॅक्टर पण होता. नाही अण्णा, पण आपली पण माणसं गेले त्याच्यामध्ये. तो आपला शिवराम आहे का नाही, त्याच्या मुलीचं लग्न ठरलं होतं, ते तुम्हाला पत्रिका द्यायला होते, मुलीलाच घेऊन येत होते, त्या खड्ड्यात ऍक्सिडेंट झाला आणि मुलगी मेली. म्हणजे लग्न ठरलेली मेली म्हणून जास्त दुःख झालं. बाकी मी निस्तार. माझी चूक झाली. मला कृषी बाजार समिती घोटाळा. पासवर्ड करेक्ट. बाजार समितीमध्ये पण अहो ना, त्या घोटाळ्यामुळे तर शेतकरी धंद्याला लागले ना. अहो मी स्वतः ट्रक भरून कांदा रस्त्यावर सांडला ना. हे बघ तू कार्यकर्ता ना, मी तुझी सगळी नुकसान भरपाई देणार. हा, माझा बाप परत आणून दिला ना. त्या घोटाळ्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ना, त्याच्यामध्ये माझा बाप होता अण्णा. मला एक चान्स द्या. मी सगळं सुधारण. खरंच मला एक चान्स द्या अण्णा. मी आता 5वा राहिलाय. 5वा कुठला होता? मोठा बियाणं घोटाळा नाही, तो छोटा होता. पशुखाद्य घोटाळा नाही, तो पण छोटा होता. शिक्षण घोटाळा नाही, तो संपूर्ण 5 वर्ष भ्रष्टाचार. कॉंग्रॅच्युलेशन्स. ए थांबला. 5च्या 5 बरोबर सांगितले. आता तुमच्या पापाचा घडा आणि हा बॉम्ब 60 सेकंदात फुटेल. हे बघ, याने फसवलंय. हा 5 पासवर्ड सांगितलं ना, थांबणार होता ना, याने फसवलंय. अण्णा तुम्ही घाबरू नका अण्णा. अण्णा मी तुम्हाला वाचवीन. मी तुमचा सच्चा कार्यकर्ता आहे. मी काय करतो, मी हा हार काढतो, तुम्ही पटकन पळा अण्णा. आणि मग तू? माझं मी बघीन अण्णा. 100 मेले तरी चालतील, पण तुमच्यासारखा लाखाचा पोशिंदा नाही मेला पाहिजे. मी अजूनही पोशिंदा वाटतो ना तुला. वाटतो अण्णा, कारण मी बिंडोक आहे ना. मी सच्चा कार्यकर्ता आहे ना अण्णा. अण्णा पळा तुम्ही. अण्णा पळा तुम्ही. पळा ना, इकडे पळा अण्णा. हा अण्णा मी वाचवणार आहे, कारण मी अण्णांचा सच्चा कार्यकर्ता आहे. अरे उचकी नाही, ठसका नाही, अण्णांचा आवाज बस का नाही. अरे आवाज कुणाचा? अरे परत माझ्याच गळ्यात टाकला तू. अरे परत गळ्यात आलं माझ्याच. अरे आता कर याचं काहीतरी. अण्णा बिंडोक म्हणजे एवढा पण बिंडोक नाही मी. तुमचे एवढे सगळे घोटाळे लक्षात घेऊन पण तुम्हाला जिंदा ठेवीन. अण्णा कधी ना कधी कार्यकर्ते डोळे उघडणारच होते. एवढे प्रयत्न करून पण जर तो हार, तो बॉम्ब तुमच्याच गळ्यात पडत असेल तर तो तिथंच फुटला पाहिजे अण्णा. नाही ऐक ना. घाबरू नका अण्णा, मी तुमचं नाव कुठंच कमी पडू देणार नाही. अरे जब तक सूरज चांद रहेगा